अभिनंदन केलं आमचं बाबा कालचा जे रिझल्ट लागला त्याबद्दल दादानी आमचं आणि आपल्या जे संपूर्ण मतदारांचं अभिनंदन केलं. पण 15 नगरसेवक कुठं फटका बसला तुम्हाला? नाही काय झालंय ॲक्च्युली आम्ही ते शून्य होतो. मागच्या काळात आमचा एकही नगरसेवक तिथं नव्हता, नगराध्यक्ष पण नव्हता. म्हणजे आमची डिपॉझिट जप्त मागच्या काळात आमची काही जप्त झाली, परंतु आम्ही शून्यातनं दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दादांचे ताकद देतात त्या ताकदीचे जेव्हा आम्ही या ठिकाणी काम करत असताना आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलं. आमचे 5 नगरसेवक एक आमचं चिठ्ठीव गेला आणि जे आमचे काही 7-8 नगरसेवक गेल्यात ते केवळ 15, 20, 25 मतांनी गेल्यात. त्यामध्ये आम्ही कमी पडलो कारण की फडणवीस साहेबांची सभा झाली, सांगता सभा झाली आणि त्याच्यावर इफेक्ट नक्कीच झाला. बादलीचा रिझल्ट कसा मिळाला? बादलीचा रिझल्ट म्हणजे असे जे माझे आमदार म्हणले होते तिथे आमच्या नगराध्यक्षांना की तुम्ही काय बादलीने पाणी भरत होता का, तर आम्हाला त्यांना हेच सांगायचं आहे आता आम्ही बादली उलटी केली, आता आम्ही बादली बंद करणार आहे, आम्ही नळानेच 24 तास पाणी देणार आहे. हा त्याचा आमचा खरा त्यांना सांगायचं हे होतं. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असेल त्याच्यात काय रिझल्ट मिळेल? 100% राष्ट्रवादी. तिथं आम्ही त्यांना चुकून एखादी मिळली तर झडपीला जागा मिळेल, आता तिन्ही तालुक्यात जागा देत नाही. आजच सांगतो नगराध्यक्ष तुमचा आलाय, मात्र नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमधले वेगवेगळे पक्ष एकमेकाविरुद्ध लढले. आता इथून पुढे भोरचा विकास करण्यासाठी एकत्र येणार आहात काय? नाही आम्ही विकासाच्या ठिकाणीच करतो आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करतो. आता आमचं जे हे विकास करणं, आता नगराध्यक्ष आमचा आहे, मी आमदार आहे, दादांचं नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. आम्ही राज्य शासनाकडे जे काही बजेट मिळेल जास्तीत जास्त ते नगर परिषदेला आणणार, आम्ही विकास करणारच आहे ना. बरं, नाही त्या विचार करताना सगळ्यात जास्त नगराध्यक्ष तुमचे आहेत, राष्ट्रवादीचे जवळपास 10 नगराध्यक्ष आहेत. दादांची जिल्ह्यात जादू कायम आहे, अजित पवारच पुणे जिल्ह्याचे दादा वाटतात. हे सर्वांना स्रोत आहे, सर्वसामान्य लोकांची नाळ जोडणारा नेता जर कोण असेल ते अजितदादा आहे आणि ग्रामीण जनतेची त्यांची विशेषतः नाळ जोडलेली आहे. आपण पाहतोय कुठल्याही ग्रामीण भागातला माणूस कुठल्याही पक्षाचा असू द्या तो दादांशी जाऊन डायरेक्ट भेटतो आणि जी होणारी कामे दादा करून देतात. दादा पक्षभेद कधी पाहत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकांचा त्यांच्यावर खूप मोठा विश्वास आहे आणि ग्रामीण ज्या समस्या याची जाण असलेला नेता कोण असेल ते पुणे जिल्ह्यातले अजितदादा आहेत. त्यामुळे मग कुठलेही क्षेत्र असो, सहकार असो किंवा वेगवेगळ्या माध्यमांनी काम करत असताना दादांचं योगदान आहे आणि ते लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे आणि लोकांनाही एक खात्री आहे आपली कामं दादा करू शकतात आणि खात्री असल्यामुळेच लोक दादांचं ऐकतात, म्हणून नगराध्यक्ष जास्त. जिल्ह्यात काल जी जादू दिसली, 2 महापालिका आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड, तीच जादू राष्ट्रवादीची कायम राहील आणि महापौर तुमचे बसतील असं वाटतं? आता प्रयत्न आम्ही 100% करू. आता आम्ही त्या ठिकाणी बोलणं एवढं मी पण काही मोठं नाही कारण माझे 3च गावं महानगरपालिकेत आहेत. मी ग्रामीणचं आजच सांगतो, माझ्या मतदारसंघात 9 जिल्हा परिषद गट आहेत. आम्ही 7 ते 8 9च्या 9 यायला पाहिजे, पण शेवट आम्ही म्हणणार शकत नाही. आम्ही 7 ते 8 सीटं तुम्हाला जिल्हा परिषद आणून देणार. ठीक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.